नमस्कार शेतकरी मंडळी, कशा आहात आपण? मजेत ना? असायलाच पाहिजे. आशा करतो आपण सगळे मजेत आहात आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करतो. मित्रांनो, आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जे काही उन्हाळ कांदा लागवड आहे ती किती मोठ्या प्रमाणावरती यावर्षी वाढलेली आहे, मागच्या वर्षी किती होती, चालू वर्षी किती आहे, त्याचा परिणाम आपल्याला मार्केटवरती काय पडणार आहे आणि सोबतच महाराष्ट्र राज्याची जी काही साठवणूक क्षमता आहे याबद्दल सुद्धा आपण चर्चा करूया. आणि जे काही केंद्र सरकारचं निर्यात धोरण आहे याबद्दल सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूया. मित्रांनो, जर आपण मागच्या वर्षीची तुलना चालू वर्षी जर केली तर खरंच याच्यामध्ये खूप मोठी तफावत आहे. कारण 70,000 हेक्टर एवढं क्षेत्र मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी वाढलेलं आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये उन्हाळ कांदा उत्पादनामध्ये जे काही अग्रेसर जिल्हे आहेत, ज्यामध्ये नाशिक, पुणे, धुळे, सातारा, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, अहिल्यानगर, लातूर, बीड असे हे जे जिल्हे आहेत, या जिल्ह्यांचं एकूण जर आपण मागच्या वर्षीच्या तुलनेत जर क्षेत्र बघितलं तर ते आहे मित्रांनो, चालू वर्षी 5,34,000 हेक्टर एवढं क्षेत्र चालू वर्षामध्ये उन्हाळ कांदा लागवड झालेली आहे. हे कृषी विभागाच्या अहवालानुसार आपल्याला या ठिकाणी माहिती मिळत आहे. आणि याची तुलना जर आपण मागच्या वर्षाची केली तर असं दिसून येतं मित्रांनो की 70,000 हेक्टर मागच्या वर्षीच्या तुलनेत मध्ये भर पडलेली आहे. कारण मागच्या वर्षी कृषी विभागाच्या अहवालानुसार 4,65,000 हेक्टरावरती उन्हाळ कांदा लागवड झालेली होती आणि त्यामध्ये 70,000 हेक्टराने भर पडून यावर्षी ती 5,34,000 हेक्टरवरती लागवड गेलेली आहे. आणि ही लागवड फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत चालूच होती. त्यामुळे या आकड्यामध्ये अजून भर पडण्याची शक्यता आहे आणि त्याच प्रमाणात उत्पादनामध्ये सुद्धा वाढ होणार आहे. अंदाजे 106.8 लाख टन एवढ्या मोठ्या प्रमाणावरती आपल्याला उत्पादन मिळणार आहे. हे फक्त एका राज्याचं मी या ठिकाणी तुम्हाला सांगतो आहे. आणि जर एवढ्या मोठ्या प्रमाणात उत्पादन आपल्याला मिळणार आहे तर मार्केटमध्ये आवक वाढेल आणि मार्केट पडण्याची शक्यता आहे. आणि म्हणून आपण एकंदरीत जर विचार केला तर केंद्र सरकारच्या धोरणावरती सगळं काही अवलंबून राहील आणि सोबतच महाराष्ट्र राज्याची जी काही साठवण करण्याची क्षमता आहे यावरती सुद्धा काही गोष्टी अवलंबून राहणार आहे. परंतु या ठिकाणी खऱ्या अर्थाने सांगावंसं वाटतं की महाराष्ट्र राज्याची कांदा साठवणूक क्षमता जी आहे ती एकूण जर आपण विचार केला तर ती आहे मित्रांनो 30,78,431 टन एवढ्या प्रमाणावरती आपण साठवणूक करू शकतो. परंतु त्या पलीकडे जाऊन आपल्याला उत्पन्न मिळणार आहे तर नक्कीच याचा परिणाम कांदा मार्केटवरती आपल्याला पडताना दिसणार आहे. खऱ्या अर्थाने जर बघितलं तर हा जो काही उन्हाळ कांदा आहे तो मार्केटमध्ये पुढच्या म्हणजेच मार्च महिन्यापासून मार्केटमध्ये याची आवक वाढण्याची शक्यता आणि वाढणारच आहे. तर त्या अनुषंगाने आपण जर बघितलं तर मागच्या वर्षी जे काही कांदा शॉर्टेज होत होतं किंवा कृत्रिम टंचाई होत होती आणि ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून केंद्र सरकारने जे काही कांदा निर्यात धोरण आहे त्याच्यामध्ये बदल करून मागच्या वर्षी निर्यात शुल्क म्हणून 20% लागू केलेलं होतं मित्रांनो. आणि ते जे शुल्क आहे ते अद्याप केंद्र सरकारने काढलेलं नाही. जर हे शुल्क मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये किंवा त्यापूर्वी केंद्र सरकारने जर काढून टाकलं तर नक्कीच कांदा उत्पादन शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे, त्यांना 4 पैसे वाढून मिळतील मित्रांनो. परंतु तसं जर नाही झालं तर खरंच आवक मोठ्या प्रमाणात मार्केटमध्ये वाढेल आणि त्याचा पूर्ण परिणाम मार्केट पडण्यावरती होणार आहे. हे पण इथं नाकारता येणार नाही. तर त्यासाठी वेगवेगळ्या संस्थांकडून निर्यात शुल्क काढून टाकावं यासाठी मागणी चालू आहे. तर बघूया पुढच्या येणाऱ्या काळामध्ये जो काही केंद्र सरकार आहे त्यांचं निर्यात धोरण काय राहील. तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भारतात एकूण जी लागवड क्षेत्र आहे ते किती प्रमाणात वाढलेलं आहे आणि उत्पादनामध्ये किती भर पडणार आहे यावरती सुद्धा चर्चा करणार आहोत. त्यामुळे सातत्याने बघत राहा शास्त्रबद्ध शेती हा YouTube चॅनल. थांबतो इथंच, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.